फर्स्टली बघा की ते कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन ते आहेच अफेक्टेड प्लांट पार्ट. देन बघा की इथं काय करतात की मोस्टली द ट्रॅप क्रॉप लावतात. ओके, ग्रो मस्टर्ड ॲज अ ट्रॅप क्रॉप. ओके, हे लक्षात ठेवा. मस्टर्ड ट्रॅप क्रॉप लावतात इन डायमंड ब्लॅक मध्ये, डायमंड ब्लॅक माउथ मध्ये. त्याचं प्रमाण की कॉन्सन्ट्रेशन किंवा रेशो काय त्याचा 2:1 कॅबेज इंटू मस्टर्ड. ओके, तर त्याच्यानंतर अजून एक स्प्रे विथ डायक्लोरोफॉस, देन फेरोमेन ट्रॅप्स लावणार आहेत तुम्ही. क्रॉप रोटेशन. ओके, क्रॉप रोटेशन एक लक्षात ठेवा, क्रॉप रोटेशन किंवा इंटरक्रॉपिंग विथ कुकुरबिट्स, बीन्स, पीस, टोमॅटो अँड द मेलॉन. ओके, तर ट्रॅप क्रॉप म्हणून काय लावतात मस्टर्ड, आणि इंटरक्रॉपिंग किंवा क्रॉप रोटेशन म्हणून हे क्रॉप तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला क्वेश्चन असतं इंटरक्रॉपिंग विथ टोमॅटो वगैरे असते खाली, जर ऑप्शन मध्ये असू शकते इंटरक्रॉपिंग कशा बरोबर करायचं, म्हणजे कशा बरोबर ते क्रॉप लावायचं. आणि ट्रॅप क्रॉप म्हणून काय लावायचं, मस्टर्ड लावायचं फॉर द कंट्रोल ऑफ द देअर ओव्हिपोजिशन. ओके, डायमंड ब्लॅक मॉथचं DBM, दॅट इज डायमंड ब्लॅक मॉथ. फेरोमेन ट्रॅप तुम्ही काय लावणार आहे 12 पर हेक्टर. देन लार्वर पॅरासिटाइड एक लक्षात ठेवा, कोस्टिया फ्लुटेली. ओके, हे लक्षात ठेवा @ 20,000 पर हेक्टर. देन बॅसिलिस तुरंजिनेसिस @ 1 to 1.5 kg पर हेक्टर, आणि नीम सीड कर्नेल एक्स्ट्रॅक्ट. ओके, 5% आहे तो. तर हे डायमंड ब्लॅक मॉथ. डायमंड ब्लॅक मॉथ फ्लुटेला झायलोस्टेला, फॅमिली इज द फ्लुटिडी आणि ऑर्डर इज द लिपिडोप्टेरा. ओके, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लाईट ट्रॅप, परत ट्रॅप क्रॉप आणि क्रॉप रोटेशन आणि लार्वर पॅरासिटाइड हे लक्षात ठेवा. व्हेरियस इन्सेक्टिसाइड म्हणजे केमिकल कंट्रोल्स तुम्हाला सांगितले, जसं अझाडिरेक्टिन 5 ml, देन स्पिनोसाइड 1.2 ml, देन ट्रायकोसोरान 1 ml. ओके, नाही इम्पॉर्टंट तेवढं. देन बघा की मस्टर्स ऑफ फ्लाय, हे पण तुम्हाला फार वेळा विचारलं जाते. जर सेकंड पेस्ट बघतो आपण मस्टर्स ऑफ फ्लाय. ओके, तर बघा सायंटिफिक नेम आहे ॲथेलिया प्रॉक्झिमा, फॅमिली इज द सेंट्रिसिनिडी, ऑर्डर इज द हॅमेनोप्टेरा. ओके, तर आपण सेकंड सेमिस्टरला शिकलो की ऑल फ्लाईज हॅव्हिंग ऑर्डर डिप्टेरम एक्सेप्ट मस्टर्स ऑफ फ्लाय, असं मी सांगितलं होतं, तर तुम्ही ऐकत असाल तर. ठीक आहे, तर मस्टर्स ऑफ फ्लायची ऑर्डर काय आहे की हॅमेनोप्टेरा आहे. तर एक रूल असं आहे, म्हणजे सगळ्या फ्लाईज असतात त्यांची ऑर्डर डिप्टेरा असते, पण मस्टर्स ऑफ फ्लायची ऑर्डर काय आहे, हॅमेनोप्टेरा आहे. सायंटिफिक नेम आहे ॲथेलिना प्रॉक्झिमा. देन दिस इज द मस्टर्स ऑफ फ्लाय. Then economical importance, it is the most destructive pest and mostly damage to the radish and the mustard. ओके, तर ही जी पेस्ट आहे आपण कॉमनली बघतोय की क्रुसिफेरस व्हेजिटेबल्स आपण बघतोय, पण ही जी मस्टर्स ऑफ फ्लाय नावच आहे त्याला मस्टर्स ऑफ फ्लाय, तर मेनली काय ही पेस्ट तुम्हाला मस्टर्ड मध्ये ऑब्झर्व होती. देन होस्ट्रॉन सगळे तेच आहेत, क्रुसिफेरस आणि सोलेनियस व्हेजिटेबल्स. देन बघा लाईफ हिस्ट्री, दॅट इज द ओव्हिपोजिशन इन द लीफ टिश्यूज ऑफ द लोअर सरफेस, लिव्हच्या लोअर सरफेसवर होती. ओके, तर तुम्हाला कधीतरी विचारतात की हे जर आहे मस्टर्स ऑफ फ्लाय, तिचं जे ओव्हिपोजिस्टार आहे, ओव्हिपोजिस्टार म्हणजे एग लेईंग ऑर्गन आहे, एग लेईंग ऑर्गन आहे, दॅट इज द ओव्हिपोजिस्टार. जे ओव्हिपोजिस्टार असते ह्याचं मस्टर्स ऑफ फ्लायचं, ते कसं असते, सॉ लाईक असते. म्हणजे फार रेअरली तुम्हाला कधी विचारलं तर ऑब्जेक्टिव्हला तुम्हाला विचारू शकतात. तर मस्टर्स ऑफ फ्लायचं ओव्हिपोजिस्टार असते ते सॉ लाईक ओव्हिपोजिस्टार असते. देन लार्वल पिरियड 2 weeks, then pupation in soil, then adult life for 3 to 5 days. Okay, this is the life cycle of a masters of fly. ठीक है. Then nature of damage. Firstly, the larvae feed on the leaves of margin inwards, mostly during the morning and the evening. ओके, तर बघा की ज्या लार्वी असतात त्या काय करतात की फीड ऑन अ लिव्ज, त्या लिव्ज वरती फीड करतात फ्रॉम द मार्जिन इनवर्ड, मार्जिन पासून इनवर्ड पर्यंत फीड करतात. ओके, पुढे इमेज मध्ये तुम्ही बघा, दे मेक द स्मॉल होल्स इनटू लिव्ज, आणि लिव्ज वरती काय करतात की स्मॉल होल्स तयार करतात, आणि त्याच्यामुळे तुमचं लिव्ज किंवा ते प्लांट काय होतंय, सिलोटिनाइज्ड होते. देन फ्रिक्वेंटली लार्ज नंबर ऑफ लार्वी कॅन बी फाउंड इन ईच लीफ वरती तुम्हाला व्हेरियस किंवा लार्ज नंबर क्वांटिटीमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतात, लार्वी मिळतात. ओके, पण पहिले ते दोन नेचर ऑफ डॅमेज आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. फर्स्टली काय की लार्वी विच इज फीड ऑन लिव्ज वरती फीड करतात, आणि मार्जिन पासून इनवर पर्यंत ते काय करतात की लिव्ज खातात, आणि दे मेक द होल्स ऑन अ लिव्ज. ओके, तर हे नेचर ऑफ डॅमेज आहे. बघा सेकंड इमेज बघा, त्याचं काय म्हटलंय की आपण मार्जिन मध्ये बघा की ज्या फक्त लिव्हच्या वेन्स आहेत, म्हणजे पानाच्या ज्या शिरा आहेत तेवढंच ते ठेवतात, आणि राहिलेलं सगळं लिव्ज आहे ते खातात. ओके, लार्वा. आणि फर्स्ट इमेज आहे दॅट इज
larva of the mustard fly. Then control measures, that is the hand picking of the larvae. Larvae आहेत म्हणजे तुम्ही काय करणार आहे की हँड पिकिंग करणार आहेत. देन स्प्रे विथ 0.05% मॅलाथिऑन अँड 0.1% कार्बारी. देन बघा अफीड, तर बघा की इथं बघा तुम्ही अफीड आतापर्यंत नावं शिकला असाल वेगळे. तर बघा की क्रुसिफेरस मध्ये अफीडचं नाव आहे बिबिकॉर्नी ब्रासिकी किंवा कॅबेज वगैरे ह्याचं नाव काय आहे की ब्रासिका ओलेरिका असं काहीतरी नाव आहे. जर तुम्ही ऑर्टिड शिकला असाल तर त्याच्यावरून हे नाव आलंय किंवा त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की ब्रासिका रिलेटेड आहे, कॅबेज वगैरे याच्याशी रिलेटेड आहे, हे लक्षात ठेवू शकताय तुम्ही. तर बघा की अफीड सायंटिफिक नेम आहे बिबिकॉर्नी ब्रासिकी, फॅमिली इज द एफिडिडी अँड द ऑर्डर इज द हिमिप्टेरा. अफीड आहे म्हणजे ऑर्डर काय हिमिप्टेरा. डॅमेजिंग स्टेज आहे निम्प आणि अडल्ट. तर दिस इज द इमेज ऑफ अफीड. देन बघा हिमिप्टेरा म्हणजे डॅमेजिंग स्टेज असणार आहे निम्प आणि अडल्ट. ओके, तर फर्स्टली बघा की अफिड्स आर फाउंड इन अ टेंडर शूट अँड सक द सेल्स फ्रॉम द प्लांट टिश्यू. तेच आहे निम्प अँड अडल्ट सक द सेल्स फ्रॉम द प्लांट टिश्यू. Then in severe case infestation, plants may be completely dry. ते सगळं on large plants feeding damage resulted into curling and yellowing of leaves, then stunted plant growth and the deformed the head. फक्त इथे ऍडिशन वगैरे काय आहे की डिफॉर्म्ड हेड्स म्हणजे काय, जे कॅबेजचे किंवा फ्लावरचे जे हेड्स आहेत, कोबीचा गड्डा आहे जो, तो काय होतोय की खराब होतोय. एवढंच ऍडिशन आहे. नाहीतर आपण जे अफीडचं बघतोय निम्प अँड अडल्ट सक द सेल्स फ्रॉम द टेंडर लीफ टिश्यूज, त्याच्यामुळे काय होतं की प्लांट्स कम्प्लिटली ड्राईज होतात, डाईज होतात. ओके, ते सगळं सेमच आहे. फक्त ऍडिशन थोडं आपण काय लिहिले विच इज हॅव्हिंग डिफॉर्म द हेड्स, आणि खराब झालेले हेड्स तुम्हाला बघायला मिळतील. ओके, दिस इज द इमेज ऑफ द अफिड्स. बघा किती मोठ्या प्रमाणात अफीड तुम्हाला दिसत आहेत. ओके, हे काय की ह्याच्या लिव्ज आहेत, क्रुसिफेरसचे लिव्ज आहेत आणि लिव्ज वरती तुम्हाला सगळे अफिड्स दिसत आहेत. आणि देन बघा कंट्रोल मेजर्स, फर्स्टली तर अफिड्स आहेत, अफीड, व्हाईट फ्लाय या सगळ्यांना आपण काय लावणार आहे, येलो स्टिकी ट्रॅप लावणार आहे विच इज हॅव्हिंग 10 पर हेक्टर. देन व्हेरियस केमिकल्स तुम्हाला सांगितले, डायमिथोएट, मिथाइल डिमेटॉन, मोनोक्रोटोफॉस, देन अझाडिरेक्टिन, नीम ऑइल. ओके, तर प्रत्येकाचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते बघा. पण आता तुम्ही ऑनलाईन देणार तर तुम्हाला इतकी गरज नाही केमिकलचं कॉन्सन्ट्रेशन बघायची. ठीक आहे, तर फक्त लक्षात ठेवा येलो स्टिकी ट्रॅप तुम्ही यूज करताय. देन बघा पुढची पेस्ट आहे कॅबेज क्लिया बीटल. ओके, क्लिया बीटल तुम्ही आणखी कशाला शिकलाय, क्लिया बीटल ग्रेप्सला शिकलाय तुम्ही आणखी ही पेस्ट. ओके, पण तिचं नाव वेगळं आहे बघा. कॅबेज क्लिया बीटल सायंटिफिक नेम आहे फायलोप्टेट्रा क्रुसिफेरी. देन फॅमिली इज द क्रायसोमेलेडी आणि ऑर्डर इज द कोलेप्टेरा. बीटल्स आहेत म्हणजे ऑर्डर काय आहे की कोलेप्टेरा आहे. ओके, दिस इज द फ्लिया बीटल. असणार आहे तुम्हाला फ्लिया बीटल ओळखायला. ओके, इट इज द मेटॅलिक बीटल्स. मेटल सारखे तुम्हाला बीटल्स दिसतात म्हणजे त्यांना असं एक चकाकी असते. बघा मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन, फर्स्टली एग, लार्वा, पिपा आणि अडल्ट असणार आहेत विच इज एग्स दॅट इज 50 to 80 व्हाईट एग्स, व्हाईट कलरचे एग्स असतात विच इज इन सिंगली इन द सॉइल. ओके, सिंगली लेड होतात इन द सॉइल. आणि एक पिरियड किती असतं किंवा हॅचिंग पिरियड किती आहे 5 to 10 days. देन लार्वा इज अ डर्टी व्हाईट. लार्वा कसे असतात की डर्टी व्हाईट कलरचे असतात, मेजरिंग इन 5 mm इन लेंथ, 5 mm लेंथचे असतात. आणि लार्वल पिरियड किती आहे 9 to 15 days. Then pupation period 2 to 4 days. Then adult beetle is a metallic blue with a greenish. Okay, जे बिटल्स असतात तर ते तुम्हाला ओळखायला येतात लगेच. ते काय असतात की मेटॅलिक ब्ल्यू कलरचे असतात म्हणजे ते मेटल सारखे असे त्यांना चकाकी असते विच इज आर मेजर इन टू 1.8 to 2 mm आणि जनरेशन 7 to 8 जनरेशन इन इयर. ओके, तुम्हाला जनरेशन वरती पण क्वेश्चन असणार आहे, पण जे आहेत ना 10-12 जनरेशन किंवा 7 to 8 जनरेशन याच्यावरती नसणार आहे. तुम्हाला क्वेश्चन कशावर असणार आहे, जसं बऱ्याच पेस्ट असतील की ज्यांचं जनरेशन आहे की 1 जनरेशन. ओके, तर जाऊन बघा तुम्ही कशाचं 1 जनरेशन आहे. जसं बघा मँगो स्टेम बोरर वगैरे. तर पर्टिक्युलर जो जनरेशन आहे एक असली ना तर त्याच्यावरतीच तुम्हाला बऱ्यापैकी क्वेश्चन असतोय. देन बघा नेचर ऑफ डॅमेज, फर्स्टली अडल्ट बीटल फीड ऑन द लीव्स बाय मेकिंग द राऊंड होल. बीटल्स कोलेप्टेरा ऑर्डर आहे म्हणजे ग्रब्स आणि बीटल्स डॅमेजिंग स्टेज आहे. अडल्ट बीटल्स आहेत म्हणजे जी बीटलची अडल्ट स्टेज आहे विच इज फीड ऑन अ लिव्ज वरती फीड करतात बाय बेकिंग द राऊंड होल्स. ते काय करतात की राऊंड होल्स करतात. द स्टेम, फ्लावर अँड इव्हन कर्ड
मे ऑल्सो बी अटॅक्ड आणि त्याच्यामध्ये त्याचं स्टेम, फ्लावर आणि जे काही कर्ड्स असतील, जे हेड्स असतील तेही त्याच्यावरही इफेक्ट होतोय. देन डिकेनिंग ओडर इज इमिटेड बाय द कॅबेज प्लांट आणि तुम्हाला एक खराब वास त्याच्यामधून येतोय. देन अडल्ट बीटल फीड्स ऑन द लीव्स बाय मेकिंग द राऊंड होल्स. ओके, हे एक सिम्पटम लिहिले आपण बघा. तर ते क्रुसिफेरसचं हे लीव्स आहे त्याच्यावरती तुम्हाला बीटल्स दिसतील. ते कसले बीटल्स आहेत? मेटॅलिक बीटल्स आहेत किंवा फ्लिया बीटल्स आहेत. जे फ्लिया बीटल्स काय करतात की दे मेकिंग द होल्स ऑन द लीव्स बाय राऊंड होल्स. ओके, म्हणजे जे काही होल्स असतात ते राऊंड शेपमध्ये तुम्हाला दिसतात. ठीक आहे, तर हे आहेत फ्लिया बीटल्स. देन कंट्रोल मेजर्स 2.5 kg ऑफ कार्बारिल, 50 WP अँड डस्टिंग विथ 10% कार्बारिल. ठीक आहे, तर ह्यामधलं फक्त जी पहिली वेस्ट आहे तीच तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. पण तुम्हाला हे ओळखायला असणार आहे. कॅबेज बटरफ्लाय पण तुम्हाला ओळखायला असणार आहे. ठीक आहे, कॅबेज बटरफ्लाय बघा, सॉरी तिथं सायंटिफिक नेम लिहायला पाहिजे, तसं कोण झालंय. कॅबेज बटरफ्लाय सायंटिफिक नेम आहे पायरेस ब्रासिकी, फॅमिली इज पायरिडी आणि ऑर्डर इज लिपिडोप्टेरा. तुमचं माईक कोणाचं म्यूट नाही बघा. CR 25 हे CR 25. येस मॅम. माईक तुमचा म्यूट करा. म्यूटच आहे मॅम. आवाज येतो तुमच्याकडून. ओके. ओके, तर कॅबेज बटरफ्लाय. ओके, तिथं फर्स्टली चुकून झालंय व्हाईट फ्लाय. तिथं काय की सायंटिफिक नेम आहे. तर हे लक्षात ठेवा, कॅबेज बटरफ्लाय तुम्हाला ह्याला असणार आहे, प्रॅक्टिकल मध्ये असणार आहे, स्पॉटिंगला असणार आहे. ओके, पायरेस ब्रासिकी, फॅमिली इज द पायरिडी आणि ऑर्डर इज द लिपिडोप्टेरा. ओके, तर हे काय आहेत की कॅबेज बटरफ्लाय आहेत. तर कसले आहेत बघा, जसं आतापर्यंत तुम्ही बरेच बटरफ्लाय बघितले, जसं लेमन बटरफ्लाय बघितलंय बघा. तर जे काही बटरफ्लाय वेगळे वेगळे बघितलेत त्याच्यामध्ये तुम्ही डिफरन्स बघा. जसं अनार कॅटरपिलर बघितले, म्हणजेच काय की अनार बटरफ्लाय आहे ते कुठल्या कलरचं आहे बघा. कॅबेज बटरफ्लाय बघा, हे कुठल्या कलरचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही सिट्रसमध्ये जे बटरफ्लाय शिकलेत ते कुठल्या कलरचे आहेत. थोडंसं इमेज बघा, तुम्हाला फक्त स्पॉटिंग आहे, तुम्हाला असं थेरी वाचायची काही गरज नाही. म्हणजे आता जर तुम्ही ऑनलाईन देणार तर तुम्हाला नेचर ऑफ डॅमेज वगैरे असं काही वाचायची गरज नाहीये. पर्टिक्युलर तुम्ही ओव्हिपोजिशन, प्युपेशन आणि सिम्पटम्स पण वाचता. पण असं जर पर्टिक्युलर असलं तर, किंवा लिप मायनिंग मध्ये कसं असतं की मायनिंग ऑफ लीव्स, असं पर्टिक्युलर जर असले तरच त्याच्यावरती क्वेश्चन असेल. पण बऱ्यापैकी सगळ्यांचं ऑर्डर, फॅमिली, डॅमेजिंग स्टेज, ओव्हिपोजिशन, प्युपेशन, थोडेफार जनरेशन हे करा. बघा की द कॅटरपिलर्स अलोन फीड ऑन अ लीव्स, यंग शूट्स अँड द ग्रीन पॉड्स. जे कॅटरपिलर्स असतात ते फीड करतात लीव्स वरती, यंग शूट्स वरती किंवा ग्रीन पॉड्स वरती. When young, they feed gregariously, but grown up caterpillars migrate from one field to another field. म्हणजे जेव्हा ते यंग असतात ते काय करतात की खूप पटपण ग्रेगॅरियसली म्हणजे खूप भरभर असं खाऊन टाकतात. आणि जेव्हा त्या कॅटरपिलर्स होतात म्हणजे यंग होतात, म्हणजे मॅच्युअर होतात, तर त्या काय करतात की वन फील्ड पासून दुसऱ्या फील्डकडे मायग्रेट करतात. देन फर्स्ट इन्सर्ट लार्वी असतात त्या काय करतात की विच इज द स्क्रॅप द लीव्ह सरफेस, म्हणजे लीव्ह सरफेसवर फीड करतात ते. ठीक आहे, नाही इम्पॉर्टंट तेवढं. ओके, तर हे नेचर ऑफ डॅमेज आहे. कंट्रोल मेजर्स, हँड पिकिंग ऑफ द कॅटरपिलर, देन मॅलाथियन 5%, देन लार्वल पॅरासिटाइड, अपांटिलस ग्लोमेरटस, देन स्प्रेइंग द 0.2% कार्बारिल. ठीक आहे, हे जे क्रुसिपेरेस मधले जे सगळ्या पेस्ट आहेत त्या सगळ्या पेस्ट फक्त तुम्ही काय लक्षात ठेवा, सायंटिफिक नेम, फॅमिली आणि ऑर्डर, एवढंच लक्षात ठेवा. फक्त जी डायमंड ब्लॅक आहे आणि मस्ट सॉफ्ट लाय आहे त्या दोघांचं तेवढं सगळं कम्प्लिटली वाचता तुम्ही. त्याच्या पुढच्या सगळ्या पेस्ट तुम्हाला मायनर आहेत. ओके, पण सायंटिफिक नेम तुम्हाला यायला हवे आहेत. बॅग्रॅडा हिलॅरस, फॅमिली इज द पेंटामेडी, देन ऑर्डर इज द हिमिप्टेरा. बग्स आहेत म्हणजे हिमिप्टेरा असणार आहेत. तर हे काय की पेंटेड बग्स आहेत. ओके, हे पण असणार आहे तुम्हाला पेंटेड बग्स. देन नेचर ऑफ डॅमेज, बग्स आहेत म्हणजे हिमिप्टेरा ऑर्डर आहे. हिमिप्टेरा म्हणजे निम्पॅनी अडल्ट आहेत, विच इज आर द सक द सेल्स फ्रॉम द लीव्स. देन इन्फेस्टेड प्लांट फायनली ड्राईज अप. इमेजेस. देन कंट्रोल मेजर्स काय की 10% कार्बारिल डस्टिंग करा @20 kg per hectare. देन कॅबेज बोरर, दॅट इज हेलुला अंडालिसिस
देन ऑर्डर इज द लिपिडोप्टेरा. ओके, तर हे फक्त सॉर्टिंग बघा यातलं, काही तेवढं इम्पॉर्टंट नाहीये. तर कॅबेज बोरर आहेत. त्याच्यानंतर लाईफ सायकल आहे. फर्स्टली एग्ज आहेत, हॅचिंग पिरियड आहे 2 to 3 days. सेकंड इज द लार्वल पिरियड आहे 7 to 12 days. देन प्युपेशन पिरियड आहे 6 to 10 days आणि अडल्ट लाईफ फॉर 4 to 8 days. Okay, this is the life cycle, not that much important. Then nature of damage, damaging stage आहे larva. Larva firstly about the head formation. हे काय करतात की head formation नाही होऊ देत. Then caterpillars firstly mine the leaves, later feed on the leaves, bore in the stems. Okay, ज्या caterpillars असतात त्या mainly leaves वरती feed करतात, which is making the mines and also bore the stems ला bore करतात. Then they prevent the head initiation causing the multiple shoots or heads. ओके, तर ह्या पेस्ट मध्ये काय होतं बघा, हेड इनिशिएशन कॉझिंग मल्टिपल शूट. म्हणजे जर तुमचा तिथं कोबीचा जर गड्डा येणार असेल तर त्याच्या जागी काय येते की मल्टिपल शूट्स आणि हेड त्याच्या जागी तुम्हाला नुसते शूट्स आलेले दिसतात. ओके, तर ही ती पेस्ट आहे. देन बघा नेचर ऑफ डॅमेज आहे त्याचं. देन कंट्रोल मेजर्स, केमिकल्स तुम्हाला बरेच सांगितले, फिनव्हॅलिरेट, सायपरमेथ्रिन, देन डेल्टामेथ्रिन, देन अझाडेरेक्टिन, देन पेस्टिस, लार्वल पॅरासिटाइड तुम्हाला 2 सांगितलेत बघा, मायक्रोब्रॅकॉन मेलस अँड अपेंटिलेस, क्रोसिडोमिली. काय ठीक आहे, तर हे एवढं होतं क्रुसिफेरस. तर त्यातले फक्त जी पहिली पेस्ट होती डायमंड ब्लॅक मॉथ, तीच इम्पॉर्टंट आहे, पहिली आणि दुसरी. डायमंड आपण कुठल्या पेस्ट बघितल्या, डायमंड ब्लॅक मॉथ, मस्टर्ड सॉफ्टफ्लाय, अफिड, cabbage flea beetle, then cabbage butterfly, then painted bug and the cabbage borer. Okay, जर तुम्ही जर ऑफलाईन देत असाल तर असतं तुम्हाला क्वेश्चन की इंग्लिश. ओके, पण तुम्हाला काय माहित पाहिजे सगळ्याचं, सायंटिफिक नेम, फॅमिली आणि ऑर्डर माहित हवे. ठीक आहे, पण पहिल्या इन डिटेल मध्ये वाचा पहिल्या 2 पेस्ट. देन आपण बघणार आहे की पेस्ट ऑफ गॅवा अँड देअर मॅनेजमेंट. ओके, गॅवा म्हणजे काय, पेरू. तर बघा की गॅवा फ्रूट फ्लाय. तर फ्रूट फ्लाय तर आपण बऱ्याच वेळा बघितले. तर बघा की मँगो मध्ये वगैरेचं नाव काय असेल, बॅक्रोसेरा डॉर्सालिस वगैरे असेल. तर फ्रूट फ्लाय मध्ये काय आहे की बॅक्रोसेरा डायव्हर्सस, फॅमिली इज ट्रायपेंटिडी आणि ऑर्डर इज द डिप्टेरा. ओके, तर बऱ्याच वेळा आपण आतापर्यंत फ्रूट फ्लाय बघितले, फक्त सायंटिफिक नेम प्रत्येकाचं वेगळं बघा. बॅक्रोसेरा डायव्हर्सस इथं आहे गॅवाचं. देन अडल्ट असतात ते विच इज आर ब्राऊन अँड डार्क ब्राऊन with the hyaline wings and the yellow legs. Okay, then host plant, mango, banana, citrus, mulberry. आणखी आपण तुम्ही जर कशाचे बघितले असेल तर लिहू शकता तिथं. देन लाईफ हिस्ट्री, फर्स्टली ओव्हिपोजिशन अंडर द रिंड ऑफ द फ्रूट, म्हणजे स्किन मध्ये, रिंड म्हणजे स्किन, अंडर द स्किन ऑफ द फ्रूट. देन लार्वल पिरियड 1 to 4 weeks and प्रिपरेशन इन सॉइल. फ्रूट फ्लायज आहेत, फ्रूट फ्लायचं सॉइल मध्ये होते. ओके, तर फ्रूट फ्लाय तुम्ही बघितले, कॉमनली तुम्हाला तर ओळखायला यायला वे फ्रूट फ्लाय, तुम्ही बऱ्याच क्रॉपला फ्रूट फ्लाय बघितले. तर डिप्टेरा, ऑर्डर इज द डिप्टेरा, डॅमेजिंग स्टेज इज द मॅगोट, विच इज मॅगोट्स आर अटॅक द सेमी रायपन फ्रूट. जे आपण बघितले की मॅगोट्स काय करतात की फ्रूटला बोअर करतात आणि रायपन फ्रुट्स मध्ये जातात त्या, आणि मग काय करतात की आतलं जे पल्प आहे त्याच्यावरती ते फीड करतात. मॅगोट डिस्ट्रॉयज अँड कन्वर्ट पल्प इन टू बॅड स्मेलिंग, आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय येते की आतल्या पल्पवरती ते फीड करतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला आतला पल्प बॅड, त्याचा एक खराब वास तुम्हाला यायला लागतोय. अँड डिस्कलर्ड द सेमी लिक्विड मासेस तुम्हाला दिसतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही मँगो मध्ये बघा की तुम्हाला असं डिस्कलरेशन, आतलं जो आंब्याचा काय म्हणायचं गाभा आहे किंवा पल्प आहे त्याचं काय झालेलं की डिस्कलर झालेला तो दिसतोय. ओके, तर मॅगोट्स, प्रत्येक मॅगोट्स काय करतात की त्या काय करतात, फ्रूट मध्ये जातात, होल करतात, आत जातात आणि आतल्या पल्प वरती फीड करतात, आणि त्याच्यामुळे तुमचं फ्रूट आहे ते काय होतं की खराब होतंय आणि त्याचं बॅड स्मेल तुम्हाला येतोय किंवा डिस्कलरेशन ऑफ फ्रुट्स होतंय. ओके, दिस इज द फ्रूट फ्लाय. ओके, ही लार्वा स्टेज आहे. तुमचं पेरू दिसतोय, त्या पेरू मध्ये ते तुम्हाला हे दिसत आहेत, लार्वा दिसत आहेत. ओके, किंवा हे बघा की किती खराब झालं पेरू. ओके, तर हे कशामुळे झालंय, तुमचं फ्रूट फ्लाय मुळे झालंय. देन फ्रूट फ्लाय सगळ्याच आतापर्यंत जे झालंय ना त्याचं सगळ्याच कंट्रोल मेजर बऱ्यापैकी सेमच, बऱ्यापैकी नाही सेमच आहे सगळं. तर बघा की कलेक्ट अँड डिस्ट्रॉय द इन्फेक्टेड फ्रुट्स, देन
समर फ्लॉविंग करा. देन मी सांगितलं होतं की जो ट्रॅप वापरतात तो फेरोमेन ट्रॅप वापरतात आणि फेरोमेन ट्रॅपमध्ये काय असते, मिथाइल युजिनॉन लूर नसते. तर हे लक्षात ठेवा कुठलं लूर असते. म्हणजे कॉमनली म्हणजे पर्टिक्युलर जर तुम्ही वापरत नसाल तर त्याच्यामध्ये कॉमनली काय असते की मिथाइल युजिनॉल लूर असते. म्हणजे हेलिकोवर्पासाठी तुम्ही कुठलं वापरणार आहेत, हेली लूर वापरणार आहेत. म्हणजे पर्टिक्युलर वापरताय. तसं तर कॉमनली त्याच्यामध्ये काय असतं की मिथाइल युजिनॉल लूर ट्रॅप असतं. ते किती सांगितले 25 पर हेक्टर. देन डायमिथोएट सांगितले, केमिकल कंट्रोल सांगितले, डायमिथोएट, देन व्हेरियस फील्ड रिलीजेस, देन व्हेरियस पॅरासिटॉइड दॅट इज वॉस, देन बघा स्पायरलिंग व्हाईट फ्लाय. ओके, तर आपण आतापर्यंत बघितलं की सगळीकडे व्हाईट फ्लाईज बघितलेत आतापर्यंत. त्याचं नाव आहे बिमिसिया टॅबॅकी. कॉमनली तुम्ही व्हाईट फ्लाय बघत असाल तर इथं बघा की इथं काय की स्पायरलिंग आहे. स्पायरलिंग म्हणजे काय बघा पुढं कळेल. त्याचं नाव आहे ॲलोरोडिकस डिस्पर्सस. फॅमिली इज द ॲलोरिडी, ऑर्डर इज द हिमिप्टेरा. ओके, कॉमनली व्हाईट फ्लायची ऑर्डर पण काय की हिमिप्टेराच आहे. सायंटिफिक नेम तेवढं वेगळं असेल पण त्यांना स्पायरलिंग का म्हटलंय पुढे एक इमेज बघितला तुम्हाला कळत जाईल. बघा मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन फर्स्टली जे निंप असतात विच इज अवर शॉर्ट ग्लास लाईक रॉड वॅक्स अलॉंग विथ द साइड्स ऑफ द बॉडी. दे अडल्ट असतात की पावडरी व्हाईट ऍक्टिव्ह ड्युरिंग अर्ली मॉर्निंग अवर्सला ते ऍक्टिव्ह असतात. ओके, दिस इज द स्पायरलिंग व्हाईट फ्लाय. म्हणजे व्हाईट फ्लाय सारखंच असते व्हाईट फ्लाय, फक्त त्या स्पेसिस मध्ये ते काय करतात की ते जे असे असं स्पायरल दिसतं तुम्हाला. ओके, तर त्याच्यामुळे त्यांना स्पायरलिंग व्हाईट फ्लाय म्हटले, ते जे राहतात तसं. ओके, तर हे सगळं व्हाईट फ्लायचे इमेज आहेत. बघा त्याच्यानंतर नेचर ऑफ डॅमेज. फर्स्टली जे निम्प अँड अडल्ट विच इज आर सक द सेल्स फ्रॉम द ल्यूज. आणि मेनली काय होतं की हनी ड्यू सिक्रेशन होतंय आणि त्याच्यामुळे तुम्हाला सुटी मोल्ड फंगस ऑब्झर्व होतोय. देन येलोविंग ऑफ ल्यूज होतंय आणि अफेक्टेड ल्यूज, ड्रॉपिंग ऑफ द अफेक्टेड ल्यूज. ठीक आहे, तर हे सगळं तुम्हाला व्हाईट फ्लाय मध्ये दिसून येते. देन बघा फर्स्टली द फील्ड सॅनिटेशन करा. देन होस्ट प्लांट रिमूव्ह करा, येलो स्टिकी ट्रॅप यूज करा. फीड जसीड या सगळ्यांसाठी तुम्ही काय करताय की येलो स्टिकी ट्रॅप यूज करताय व्हाईट फ्लाय साठी पण. देन इमिडाक्लोरोप्रिड तुम्हाला केमिकल सांगितले. देन स्प्रे द नीम ऑइल 3% किंवा नीम सीड कर्नेलिक एक्स्ट्रॅक्ट 5%. व्हेरियस प्रिडेटर्स तुम्हाला सांगितले, कॉक्सिनिली प्रिडेटर, देन क्रिप्टोलिमस मॉन्टमोरुझेरी हे एक सांगितले तुम्हाला प्रिडेटर. ठीक आहे, पण तुम्ही प्रिडेटर किंवा जे बायोलॉजिकल कंट्रोल आहे तुम्ही कशातलं वाचा, पोटॅटोचं वाचा, मेनली पोटॅटोचं वाचा. ओके, अभ्यास करा. मी काही तुम्हाला क्वेश्चन सांगणार नाही त्याच्यामुळे अभ्यास करा. पोटॅटो मध्ये जे बायोलॉजिकल कंट्रोल्स आहेत ते जरा वाचा. बघा फ्रूट बोरर, पुढची पेस्ट आहे फ्रूट बोरर. तर आपण फ्रूट बोरर कशाला बघितले, टोमॅटो फ्रूट बोरर बघितले बघा. किंवा हिच कशाचं आहे, अनार कॅटरपिलर, जसं तुम्हाला आठवत असेल बघा. अनार कॅटरपिलर सायंटिफिक नेम तिथं काय आहे की ड्युडॉरिक्स आयसोक्रेट्स आहे. ओके, तर इथं पण तेच आहे, फक्त फ्रूट बोररला तुम्ही बटरफ्लाय पण म्हणू शकताय. ड्युडॉरिक्स आयसोक्रेट, फॅमिली इज द लायकिनिडी आणि ऑर्डर इज द लिपिडोप्टेरा. Firstly, having the larvae which is dark brown in color, then short and stout, covered with short hair, then adult bluish brown butterfly असतात आणि females असतात that is V shaped patches on a four wings. जसं फॉर एक्झाम्पल आपण याच्यावर बराच वेळ घालवला आहे. हे काय आहे की अनार कॅटरपिलर आहे. ओके, तर तुम्हाला आठवत असेल तर बघा की फर्स्टली म्हणजे हे फ्रूट बोरर आहे. फ्रूट बोररचं दुसरं नाव तुम्ही काय म्हणू शकताय, अनार कॅटरपिलर म्हणू शकताय किंवा बटरफ्लाय म्हणू शकताय, अनार बटरफ्लाय म्हणू शकताय. जसं फॉर एक्झाम्पल आपण तिथं खूप डिटेलमध्ये शिकलं होतं. जसं तुम्हाला हा अडल्ट बघितल्यावर आठवत असेल तर बघा की तिला टेलला पाठीमागे एक्सटेन्शन असतं. याच्यावरती आपण बराच वेळ घालवला आहे इन पोमोग्रेनेट मध्ये बघा आपण बघितलंय. ठीक आहे, देन बघा नेचर ऑफ डॅमेज. Caterpillars bores into young fruits which is feed on internal content, pulp and the seeds. ओके, तर बघा की जे कॅटरपिलर्स असतात ते काय करतात की दे बोर द फ्रुट्स, यंग फ्रुट्सला बोर करतात आणि फीड्स ऑन पल्प अँड द सीड्स. आतलं जे पल्प आहे आणि सीड आहे आतले पेरूचे जे आतले बी आहेत त्याच्यावरती ते फीड करतात, पल्प आणि सीड वरती. ओके, तर तुम्हाला आठवत असेल तर बघा की सापोटा मधली कुठली पेस्ट आहे जी सीड वर फक्त फीड करते.
आठवा तुमचं तुम्ही. कंट्रोल मेजर्स आहे कलेक्ट अँड डिस्ट्रॉय द डॅमेज्ड फ्रूट. कलेक्ट करा आणि डिस्ट्रॉय करा विच इज डॅमेज्ड फ्रूट. देन क्लीन कल्टिवेशन करा आणि लाईट ट्रॅप यूज करा. लाईट ट्रॅप 1 पर हेक्टर टू मॉनिटर द ऍक्टिव्हिटी ऑफ द अडल्ट. ओके. आणि जर तुम्ही ऑब्झर्व करत असाल जसं फ्रूट हे लाईट ट्रॅप नाही तर लाईट ट्रॅप आहे ना. लाईट ट्रॅप काय असते की विच इज आर व्हेरी कॉस्टली, म्हणजे जे काही कॉस्ट आहे त्याच्यासाठी तुम्हाला जास्त येते. तर लाईट ट्रॅप कधी पण तुम्ही ऑब्झर्व कराल तर लाईट ट्रॅप किती आहे 1 पर हेक्टर. तर तुम्हाला क्वेश्चन असू शकतो की लाईट ट्रॅप किती यूज करतात. ओके. आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल की फेरोमोन ट्रॅप खूप येते 10-12, येलो स्टिकी ट्रॅप 10-12 किती असतील बघा, याच्यावरतीच असतील सगळीकडे. कधी कधी येलो स्टिकी ट्रॅप फार कमी कॉस्टला येतात, तर ते बघा की 25 पर्यंत सहज असतील. तर तुम्ही जिथे जिथे लाईट ट्रॅप बघत असाल तर ते फार कमी क्वांटिटीमध्ये लावले असतील. तर तुम्हाला क्वेश्चन असू शकतो की लाईट ट्रॅप किती असतात. ओके. लाईट ट्रॅप किती असतात किंवा जे कमी क्वांटिटी मधले असतील तिथं जे तुम्ही हे बघाल ऑप्शन्स बघाल तुमचे, तर बघा की 1 पर हेक्टर लाईट ट्रॅप तुम्ही लावताय. देन व्हेरियस केमिकल्स सांगितलेत. मॅलाथिऑन 50C कधी द्यायचं 2 राऊंड द्यायचे, म्हणजे 2 स्प्रेइंग करायचंय ऍट द टाइम ऑफ द फ्लॉवर फॉर्मेशन अँड द सेकंड वन इज द फ्रूट सेटिंग. फर्स्टली जो फर्स्ट स्प्रे करायचं ते कधी करायचंय फ्लॉवर फॉर्मेशनला आणि नेक्स्ट कधी करायचंय जेव्हा तुमचं फ्रूट सेटिंग होईल. ओके. तर बघा की आता आपण एक हे बघितले फ्रूट बोररची एक काय म्हणायचं स्पेसिस बघितले. ओके. आणि दिस इज द सेकंड वन स्पेसिस दॅट इज रॅपाला वरुणा. ओके. तर दोन्ही लक्षात ठेवा. आपण गॅवा बघतोय ना, गॅवामधलं जे बटरफ्लाय आहे किंवा गॅवामधलं जे फ्रूट बोरर आहे त्याच्या 2 स्पेसिस तुम्ही सांगितलेत आणि मी हे वेगळं वेगळं का लिहिले कारण याचं नेचर ऑफ डॅमेज आणि खाली जे आहे दुसरी इन्फॉर्मेशन ती वेगळी आहे. ओके. जरी स्पेसिस सेम असल्या तरी किंवा आपण 2 स्पेसिस आहेत ते मगाशी आणि आताची एक. देन फॅमिली फॅमिली आणि ऑर्डर सेम आहे. लायकेनिडी आणि ऑर्डर इज लिपिडोप्टेरा. देन फ्रूट बोरर बटरफ्लाय. ओके. फ्रूट बोररलाच काय म्हणतात बटरफ्लाय म्हणतात. आयडेंटिफिकेशन मेटालिक रेड कलर्ड बटरफ्लाय असतात आणि नेचर ऑफ डॅमेज म्हणजे काय की द कॅटरपिलर्स फाउंड ऑन अ फ्लावर बर्ड्स अँड द फ्रुट्स. आणि जे काही कॅटरपिलर्स असतात ते तुम्हाला फ्लावर आणि बर्ड्स वरती दिसतात आणि नाही इम्पॉर्टंट एवढं. ओके. तर आठवत असेल तर बघा की तुम्ही पोमोग्रेनेट मध्ये हे बघितलंय. तुम्हाला जर ऑप्शन असेल पोमोग्रेनेट किंवा जर तुम्हाला ओळखायला असेल आणि ओळखायला जर तुम्हाला तिथं ऑप्शन असेल म्हणजे असं नसेल की ऍट अ टाइम दोन्ही ऑप्शन असतील. जर असेल तर अनार कॅटरपिलर असेल तर त्याच्यावर क्लिक करा. जर फ्रूट बोरर तिथं हे असतील ऑप्शन असेल तर त्याच्यावर क्लिक करा. पण असं नसेल की ऍट अ टाइम दोन्ही असतील, नाही तर तुम्ही म्हणाल की दोन्ही सेमच आहेत. ओके. तर वेगळं आहे ते. मॅनेजमेंट कलेक्टर फर्स्टली काय करा की कलेक्ट करा, डिस्ट्रॉय करा, देन क्लीन कल्टिवेशन करा, लाईट ट्रॅप करा. बघा परत लाईट ट्रॅप किती इथं 1 पर हेक्टर आहे. ठीक आहे. तर ही जी काय पुढची बेस्ट आहे बार्क इटिंग कॅटरपिलर. ओके. हे पण झालंय आपल्याला सगळं. दॅट इज द इंड्रबेला क्वाड्रिनोटाटा. ओके. आपण आतापर्यंत बऱ्याच क्रॉपला बार्क इटिंग कॅटरपिलर बघितलंय, जसं मँगो मध्ये पण फर्स्ट तुम्हाला आठवत असेल. ओके. आणि ऑर्डर इज द लिपिडोप्टेरा. बार्क इटिंग कॅटरपिलर सेकंड नाव लक्षात ठेवा इंटरबेला क्वाड्रिनोटाटा. देन मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन स्टाउट येलोविश ब्राउन मॉथ with a brown wavy marking on a 4 wings आणि males are smaller than the females. ओके. तर हे बार्किटिंग कॅटरपिलर आहे किंवा मँगो मध्ये बऱ्याच इमेज मी ठेवल्या होत्या त्या बघा. होस्ट प्लांट काय की मँगो, सिट्रस, बेर, गॅवा, पोमग्रेनेट. लाईफ हिस्ट्री हे लक्षात ठेवा फार इम्पॉर्टंट आहे. मिडला पण तुम्हाला विचारलं होतं इंटरबेला क्वाड्रिनोटाटा किंवा बार्क इटिंग कॅटरपिलरचं ओळी पोझिशन कुठं होतंय ऑन बार्क. ओके. तर जे काही लक्षात ठेवायचं पण थोडंफार टॅक्ट असतील जसं मँगो स्टेम बोरर तर त्याचं ओळी पोझिशन किंवा प्युपेशन कुठंतरी ते स्टेमवर होतंय. ओके. तर बरेच म्हणजे तुम्हाला जसं लक्षात ठेवायचं तुम्ही लक्षात ठेवू शकताय. जसं आता इथं बार्क इटिंग कॅटरपिलर आहे म्हणजे साल खाणारी आळी. बार्क म्हणजे साल. ओके. तर ओळी पोझिशन कुठं होते ऑन अ बार्क. देन प्युपेशन इनसाइड द लार्वल टनेल्स अँड नंबर ऑफ जनरेशन 1 पर इयर. ओके. तर इथं बघा नंबर ऑफ जनरेशन किती आहे 1 पर इयर आहे. ठीक आहे. मग काय म्हटलंय मी जसं नंबर ऑफ जनरेशन 1 असेल ते लक्षात ठेवा. पर्टिक्युलर ते तुम्हाला विचारलं जात आहे. देन नेचर ऑफ डॅमेज young trees may succumb to the attack. Then caterpillars bore into the trunks and
junction of branches, presence of gallery made to the silk and stars. Then caterpillars remain hidden in the tunnel during the daytime, come out and night feed on the work. Okay. तर बघा की मेनली तुम्हाला बार्क इटिंग कॅटरपिलरचं काय आहे की मेन तुम्हाला काय दिसते की प्रेझेन्स ऑफ गॅलरी मेड ऑन अ सिल्क अँड फ्रान्स. ओके. जसं फॉर एक्झाम्पल जसं ह्या इमेज मध्ये बघा जे तुम्हाला हे लाकडावरती दिसते बघा ते ब्राऊन कलरचं. ओके. तर ते काय करतात की दे मेकिंग द गॅलरी आणि फ्रास त्यांना ते काय करतात की ते गॅलरी तयार करतात. ओके. तर तेच मेन नेचर ऑफ डॅमेज आहे. तर तुम्ही हे लक्षात ठेवू शकता की प्रेझेन्स ऑफ गॅलरी मेड ऑफ अ सिल्क अँड फ्रास. तर हे त्याचं हे आहे. तर सिम्पटम्स आहे किंवा नेचर ऑफ डॅमेज आहे की जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. देन कॅटरपिलर्स रिमेन हायडेन इन ड्युरिंग द डे टाइम. डे टाइमला काय करतात कॅटरपिलर्स हाईड ड्युरिंग द डे टाइम अँड देन ऍट द टाइम ऑफ द नाईट दे फीड ऑन अ बार्क. ओके. तर बार्क लक्षात ठेवा की जसं ओवी पोझिशन कुठं होते की बार्क वर होतं हे लक्षात ठेवा. बार्क इटिंग कॅटरपिलर आहेत. तुम्हाला बऱ्याच वेळा बार्क इटिंग कॅटरपिलर विचारलं जातं. बघा नेक्स्ट आणि हे जे सिम्पटम आहे हे लक्षात ठेवा. बार्क इटिंग कॅटरपिलरचं इमेज लक्षात ठेवा. देन बघा की कंट्रोल मेजर्स फर्स्टली द रिमूव्ह अँड डिस्ट्रॉय द डेड अँड severely affected branches. जे काही affected branches आहेत रिमूव्ह करा. देन बघा की इथं काय की लूज बार्क आहे ते काय करा की रिमूव्ह द लूज बार्क. जी लूज बार्क असेल कारण बार्क मध्ये काय होतं की ओव्हर पोझिशन होत आहे त्याच्यामुळे जी लूज बार्क आहे ती काय करा की लूज बार्क तुम्ही काढून टाका. म्हणजे थोडी निघालेली साल असेल ना ती काढून टाका. देन केमिकल सांगितले मोनोक्रोटोफॉस. देन ओके. तर हे लक्षात ठेवा. इफ द इन्फेस्टेशन आर सिव्हिअर देन अप्लाय द कॉपर ऑक्सिक्लोराइड पेस्ट. ओके. हे म्हणजे काय तुमचं बोर्डेक्स मिक्सचर आहे जे कॉपर ऑक्सिक्लोराइड पेस्ट आहे. तर हे पर्टिक्युलरली कशासाठी यूज केलं जात आहे आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल तर फक्त तुम्ही बघितलं असेल बार्किटिंग कॅटरपिलरसाठी यूज केलं जात आहे तुमचं ऑक्सिक्लोराइड पेस्ट फॉर द ट्रंक ऑफ द ट्री म्हणजे खोडावर लावण्यासाठी. ओके. कॉपर ऑक्सिक्लोराइड पेस्ट लक्षात ठेवा. देन हुक आउट द ग्रफ फ्रॉम द बोर होल्स म्हणजे काय की यूज ऑफ आयर्न हुक. तर आतापर्यंत बघा की तुम्ही कुठल्या कुठल्या पेस्ट मध्ये आयर्न हुक यूज केले. स्टीम बोरर, बार्किटिंग कॅटरपिलर, त्याच्यानंतर रायनोसरस बीटल या सगळ्यामध्ये तुम्ही काय करताय की यूज ऑफ आयर्न हुक. ओके. हुक आउट द ग्रफ फ्रॉम द बोर होल्स जे काही बोर होल्स आहेत त्याच्यावरून तुम्ही काय करणार आहे की हुक आउट द ग्रफ फ्रॉम द बोर होल्स. देन अप्लाय द मोनोक्रोटोफॉस. देन अप्लाय द कार्बोफ्युरॉन. ठीक आहे. तर हे केमिकल कंट्रोल्स आहेत. देन पुढची टेस्ट आहे ग्रीन स्केल. बघा की कॉकस विरिडस. लक्षात ठेवा सायंटिफिक नेम कॉकस विरिडस. फॅमिली इज अ कॉक्सिडी आणि ऑर्डर इज द हिमिप्टेरा. ओके. तर हिमिप्टेरा मध्ये आतापर्यंत तुम्ही न्यू पेस्ट तुम्हाला आली असेल बघा की जे स्केल इन्सेक्ट असतात. स्केल इन्सेक्ट असतात एक. ओके. तर हा कुठला इन्सेक्ट आहे ग्रीन स्केल इन्सेक्ट आहे. तर स्केल इन्सेक्टची पण ऑर्डर काय आहे की हिमिप्टेरा आहे. बऱ्याच वेळ तुम्हाला विचारतात कारण तुम्हाला एक हिमिप्टेरा मधली काय सवय लागली की ऑल बग किंवा जे व्हाईट फ्लाय वगैरे या सगळ्यांची ऑर्डर काय आहे की हिमिप्टेरा आहे कॉमनली. ओके. पण आतापर्यंत ही वेगळी पेस्ट आली असेल की ज्याची ऑर्डर काय आहे की हिमिप्टेरा आहे. तर बऱ्याच वेळा तुम्हाला विचारलं जाते की ग्रीन स्केलची ऑर्डर कुठली आहे. ग्रीन स्केलची ऑर्डर कुठली आहे हिमिप्टेरा. बघा ग्रीन स्केल आयडेंटिफिकेशन ऑफ द पेस्ट फर्स्ट इज द निम्प. दॅट इज द पेल लेमन येलो कलरचे निप असतात आणि अडल्ट असतात विच इज आर ग्रीन कलर फ्लॅट अँड ओव्हल शेप्ड टॉप स्केल्स असतात. एवढं काय इम्पॉर्टंट आहे. फक्त जी पहिली स्लाइड होती ह्याची आधीची जी होती ना ती तेवढी इम्पॉर्टंट आहे. सायंटिफिक नेम फॅमिली आणि ऑर्डर. तरी पण बघा निम्प अँड अडल्ट विच इज आर सब द सेल्स फ्रॉम द ल्यूज अँड द येलोविंग ऑफ ल्यूज जे आपण सगळं लिहितोय हिमिप्टेरा ऑर्डर असल्यावर ते सगळे तुम्ही नेचर ऑफ डॅमेज लिहू शकताय. ओके. दिस इज द ग्रीन स्केल. त्या क्रुसिफेरसच्या लीफ वरती तुम्हाला सगळे जे ग्रीन इन्सेक्ट दिसत आहेत ग्रीन ग्रीन दिसते बघा. ल्यूज सोडून जे दुसरं दिसतंय ग्रीन येलोविश थोडंसं दॅट इज द ग्रीन स्केल. ते काय की ग्रीन स्केल्स आहेत. त्यांनी काय सांगितलं मॅनेजमेंट केमिकल कंट्रोल सांगितले मोनोक्रोटोफॉस. जे इन्फेस्टेड शूज आहेत ते काय करा की फर्स्टली रिमूव्ह द इन्फेस्टेड शूज किंवा प्रुनिंग करा. देन
release of 20 predator beetles, that is the Cryptonimus montmorozeri. Cryptonimus montmorozeri beetles आहेत ते काय करा की 20 beetles तुम्ही आफ्टर 2 weeks रिलीज करा. तर व्हेरियस पॅरासिटॉइड सांगितले, ते इतकं काही एवढं डिटेलमध्ये लक्षात ठेवायची काही गरज नाही. बघा की पुढची टेस्ट आहे टेल्ड मिलीबग. ओके, आतापर्यंत आपण काय बघितले की फक्त मिलीबग्स बघितले. ओके, तर इथं काय की टेल्ड मिलीबग्स आहेत. सायंटिफिक नेम आहे फिरेसिया विरगॅटा, फॅमिली इज द सुडोकॉक्सिडी आणि ऑर्डर इज द हिमिप्टेरा. ओके, बग्स आहेत म्हणजे ऑर्डर असणार आहे हिमिप्टेरा. हिमिप्टेरा आणि डॅमेजिंग स्टेज असणार आहे निम्फ आणि अडल्ट. ओके, तर हे सगळे बग्स आहेत. आतापर्यंत तुम्हाला मिलीबग्स ओळखायला येत असतील. तर आतापर्यंत तुम्ही जे बघितलेत ते मिलीबग्स कसले आहेत की तुम्हाला फक्त राऊंड शेप मध्ये दिसत असतील जे व्हाईट कलरचे दिसतात. तर इथले जे मिलीबग्स आहेत ते हॅव्हिंग द टेल. ओके, टेल सारखा पोर्शन तुम्हाला खाली दिसतोय बघा की जो इलॉंगेट पोर्शन दिसतोय आणि त्याच्यावरून त्याला नाव पडले की टेल्ड मिलीबग. ओके, पण काही वेगळं नाहीये, फॅमिली ऑर्डर सेम आहे. आणि टेल्ड मिलीबग आयडेंटिफिकेशन फर्स्टली जे निम्प असतात विच आर येलोविश टू पेल व्हाईट, देन अडल्ट फिमेल्स अपेटरस म्हणजे त्यांना विंग्स नसतात, लॉंग स्लेंडर कवर्डेड विथ अ व्हाईट वॅक्सी सिक्रेशन. देन नेचर ऑफ डॅमेज, त्याच्यामुळे तुम्हाला काय दिसते की प्रीमॅच्युअर ड्रॉपिंग ऑफ द फ्रूट. ओके ओके, तर हे काय की फॉर्मेशन ऑफ सुटीमोल ड्यू टू द हनीड्यू सिक्रेशन. हनीड्यू सिक्रेशन मुळे तुम्हाला सुटीमोल झालेलं दिसतंय. ओके, तर रिलीज ऑफ क्रिप्टोलिमस मोंटमोरोझेरी बीटल्स 10 पर ट्री. ओके, आणि थोडेसे केमिकल कंट्रोल सांगितले, ते काही इम्पॉर्टंट नाहीये ते. ठीक आहे, तर एवढं सगळं पेस्ट आपण बघितलं. तर ह्याच्या पेस्ट ऑफ गावा, तर गावामध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे, फक्त पहिली जी फ्रूट फ्लाय, पण या सगळ्यांचं तुम्हाला काय करायचंय सायंटिफिक नेम, फॅमिली आणि ऑर्डर करायचंय. दुसरं नाही केलं तरी चालेल, पण हे आपल्याला झालंय सगळं. जसं आपण फ्रूट बोरर म्हणजे काय की जे आपण अनार कॅटरपिलर मध्ये बघतोय किंवा अनार बटरफ्लाय मध्ये बघतोय, ड्युडॉरिस आयसोक्रेट्स. ओके, तेच सगळं सेम आहे फ्रूट बोरर मध्ये. किंवा बार्किटन कॅटरपिलर आपण बघितलंय आधीच, मिलीबग आपण बऱ्याच वेळा बघितले, फक्त आता वेगळं काय होतं ग्रीन स्केल आणि फ्रूट फ्लाय पण आपण खूप वेळा बघितले. ठीक आहे, तर ते सगळं सेमच आहे. एकदा तुम्ही मँगोचं करून कराल ना तर कंट्रोल मेजर्स वगैरे, तर दुसऱ्याकडं परत कंट्रोल मेजर्स करायची काही गरज नाही. ते बघा की पेस्ट ऑफ ओनियन अँड गार्लिक. ओके, तर एकच पेस्ट आहे पेस्ट ऑफ ओनियन गार्लिक, म्हणजे या दोन्ही क्रॉपची कॉमनली एकच पेस्ट आहे, दॅट इज द थ्रिप्स. ओके, एकच पेस्ट आहे ती फार इम्पॉर्टंट आहे, दॅट इज द थ्रिप्स. ओके, सायंटिफिक नेम आहे थ्रिप्स टबॅकी, देन फॅमिली इज थ्रिप्टिडी आणि ऑर्डर इज थायसोनोप्टेरा. ठीक आहे, कॉमनली हेच असतंय. फक्त याचे जे सिम्पटम्स आहेत, नेचर ऑफ डॅमेज आहे, याच्यावरून तुम्हाला बऱ्याच वेळा क्वेश्चन असतोय. आयडेंटिफिकेशन ऑफ पेस्ट, बघा की फर्स्टली द एग्स आर लेड ओनली द इपिडर्मिस ऑफ द लीव्ह. ओके, ओव्हिपोजिशन कुठं होतं इन द इपिडर्मिस ऑफ द लीव्ह आणि प्युपेशन इन सॉइल. देन अडल्ट असतात, द कलर ऑफ द इन्सेक्ट वॅरीज फ्रॉम द येलो टू ग्रे. काही इम्पॉर्टंट नाहीये. फर्स्ट बघा की एग्स कुठं होते की जे ओनियन थ्रिप्स आहे किंवा गार्लिक थ्रिप्स आहे त्याचं ओव्हिपोजिशन कुठं होतंय इन द इपिडर्मिस ऑफ लिव्स अँड प्युपेशन कुठं होतंय सॉइल मध्ये होतंय. हे सगळे ओनियन थ्रिप्स आहेत. आतापर्यंत तुम्ही थ्रिप्स फार वेळा बघितले, तुम्हाला ओळखायला येत असतील. थ्रिप्स आहेत हे. ओके, तर नेचर ऑफ डॅमेज खूप इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावरून तुम्हाला बऱ्याच वेळा क्वेश्चन असतोय. आधीचे पेपर तुम्ही बघाल तर तुम्हाला दिसेल त्यात. तर बघा की डॅमेजिंग स्टेज आहे निम्प आणि अडल्ट. फर्स्टली काय करतात की निम्प आणि अडल्ट फाउंड बिटवीन द लीफ शीट अँड द स्टेम. लीफ शीट मध्ये आणि स्टेम मध्ये तुम्हाला निम्प आणि अडल्ट दिसतात, विच इज आर लॅसिरेटिंग द इपिडर्मिस ऑफ द लीव्स अँड सक द उजनिंग सॅप. म्हणजे तेच आहे लॅसिरेटिंग मध्ये, म्हणजे थोडं सक द सेल सॅप. ओके, निम्प आणि अडल्ट सक द सेल सॅप फ्रॉम द लीव्स किंवा सक द उजनिंग सॅप. जो काही सॅप येत असतो जो काय करतात ते सक करतात. द अफेक्टेड लीव्ह शोज अ स्मॉल व्हाईट सिल्वरी पॅचेस आर ऑल ओव्हर द लीव्ह. ओके, हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे किंवा हे इम्पॉर्टंट नेचर ऑफ डॅमेज आहे. जसं तुम्हाला काय ओळखायचं की सिम्पटम्स वरून तुम्हाला पेस्ट ओळखायचे आहे. जसं की तुम्हाला सिम्पटम्स असते व्हाईट सिल्वरी व्हाईट ब्लॉचेस किंवा सिल्वरी व्हाईट पॅचेस आर सीन ऑन ऑल ओव्हर लीव्ह. ओके, पूर्ण लीव्ह वरती तुम्हाला काय दिसतात की स्मॉल व्हाईट सिल्वरी पॅचेस दिसतात.
ओके. तर ह्या थ्रिप्स मधलं एवढंच लक्षात ठेवा की हे जे सिम्पटम्स आहेत किंवा हे नेचर ऑफ डॅमेज आहे ते कशामध्ये दिसते तुम्हाला चिलीने सॉरी ओनियन आणि गार्लिकच्या थ्रिप्स मध्ये दिसते. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. याच्यावर क्वेश्चन असते तुम्हाला. इन द सिव्हिअर इन्फेस्टेशन लीव्स ड्राईज फ्रॉम टिप टू डाऊनवर्ड्स. ओके. हेही इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. म्हणजे जर तुमचं सिव्हिअर इन्फेस्टेशन असेल किंवा पेस्ट तुमची जास्त प्रमाणात असेल तर तुम्हाला काय दिसते की लीव्स आर ड्राईज. लीव्स काय होतात की ड्राय झालेले दिसतात फ्रॉम द टिप टू डाऊनवर्ड. टिप पासून म्हणजे वरच्या भागापासून खाली डाऊनवर्ड साईडला ड्राय झालेले दिसतात. द बल्ब रिमेन अंडर साइज्ड. आणि जे काही गार्लिक किंवा ओनियनचे जे बल्ब्स आहेत ते काय होतात की प्रॉपर साईजचे नाही तयार होत. देन गेट डिस्टोरेट इन अ शेप. त्यांचा शेप खराब होतो. ओके. तर यातलं नेचर ऑफ डॅमेज मध्ये दोन नेचर इम्पॉर्टंट आहे. दॅट इज द small which is are showing the small white silvery patches are seen on the all over leaves, and the leaves are the dries up from the tip to downwards. ओके. तर हे दोन सिम्पटम्स आहेत. तर बघा की तुम्ही हे बघितलं असेल ओनियन बघितलं असेल म्हणजे तुम्ही कांद्याची भाजी बघितली असेल तर त्याच्यावरती बघा तुम्हाला हे पॅचेस दिसतात विच इज आर थ्रिप्स शोविंग द स्मॉल व्हाईट सिल्वरी पॅचेस ऑल ओव्हर द लिव्स. ओके. जर तुम्ही बघितलं असेल कांद्याच्या भाजीवरती तर असे जे पॅचेस दिसतात सिल्वरी व्हाईट ते कशाने झालेले असतात थ्रिप्समुळे झालेले असतात. किंवा सेकंड इमेज मध्ये तुम्ही बघू शकता की तुम्हाला सरळ सरळ तिथं थ्रिप्स दिसत आहेत. ओके. तर आणि ओके त्यानंतर इमेज दॅट इज ओनियन थ्रिप्स. ओके. स्मॉल सिल्वरी व्हाईट पॅचेस तुम्हाला दिसतात लिव्स वरती. देन बघा की अजून एक आपण म्हटलं की लिव्स आर ड्राईज अप फ्रॉम द टिप टू डाऊनवर्ड्स. ओके. तर बघा की जे कांद्याचं रोप आहे त्याच्यावरती बघा त्याच्या लिव्स काय होतात की ह्याच्यापासून टिप पासून डाऊनवर्ड कर्ल झालेले किंवा ड्राईज झालेले दिसतात. तर वरती दिसत असेल बघा त्याचे शेंडे आहेत ना ते ड्राईज झालेले तुम्हाला दिसतील. ठीक आहे. तर मॅनेजमेंट बघा की फर्स्टली द क्लीन कल्टिवेशन किंवा रेग्युलरली जे होईंग ऑपरेशन आहे ते तुम्ही करा. देन फ्लडिंग ऑफ इन्फेस्टेड फीड विथ ओके फ्लडिंग करा. इरिगेशन काय करा की मोठ्या प्रमाणात द्या. फ्लडिंग इरिगेशन तुम्ही द्या. देन व्हेरियस इन्सेक्टिसाइड दॅट इज अ डायमिथोएट 0.06% and the propanofos 0.05%. ओके. पण ह्यातलं काही इम्पॉर्टंट नाहीये. फक्त काय इम्पॉर्टंट आहे की जर तुम्हाला इमेज असतील ह्या तर हे तुम्हाला सिम्पटम ओळखायचं आहे किंवा हे सिम्पटम कुठल्या पेस्टचं आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. ओके. तर सिल्वरी व्हाईट पॅचेस तुम्हाला दिसतात ओनियन थ्रिप्समुळं. ओके. तर हे इम्पॉर्टंट आहे. सिल्वरी व्हाईट पॅचेस आर सीन ऑन ओव्हर ऑल ओव्हर द लिव्स. ठीक आहे. हे सगळं आपलं होतं. ठीक आहे. आज आपण एवढंच बघू. त्याच्यानंतर बघा की आज आपण काय काय बघितलं की पेस्ट ऑफ क्रुसिफेरस. तर मी तुम्हाला तिन्ही PPT सेंड करते. एवढं काय त्याच्यावर तुम्हाला असणार आहेत क्वेश्चन. पण बघा की पेस्ट ऑफ क्रुसिफेरस व्हेजिटेबल मध्ये आपण काय बघितलं की डायमंड ब्लॅक मॉथ, मस्टर्ड सॉफ्ट फ्लाय, फीड, देन फ्लिया बीटल, देन बटरफ्लाय, कॅबेज बटरफ्लाय, देन प्लेंटेड बग अँड द कॅबेज बोरर. ओके. तर फक्त काय म्हटलं मी डायमंड ब्लॅक मॉथ आणि मस्टर्ड सॉफ्ट फ्लाय बघा. आणि ग्यावामध्ये काय बघा की फ्रूट फ्लाय. पेस्ट ऑफ गावा सेकंड आपण बघितले फ्रूट फ्लाय, स्पायरलिंग व्हाईट फ्लाय, फ्रूट बोरर, बार्क इटिंग कॅटरपिलर, ग्रीन स्केल आणि टेल्ड मिलीबग्स. आणि ओनियन आणि गार्लिक मध्ये आपण फक्त एकच बघितले दॅट इज द ओनियन थ्रिप्स. आणि ओनियन थ्रिप्सचं काय की स्मॉल सिल्वरी पॅचेस तुम्हाला याच्यावरती दिसतात लिव्ज वरती दिसतात किंवा लिव्ज आर ड्राईज अप फ्रॉम द टिप टू डाऊनवर्ड. हे दोन आहेत. एवढंच लक्षात ठेवा. ओनियन मध्ये दुसरं काही लक्षात ठेवायचं गरज नाही कारण थ्रिप्सचं नाव तर आपल्याला माहिती आहे थ्रिप्स टॅबॅकी. फॅमिली इज अ थ्रिप्टिडी आणि ऑर्डर इज अ थायसनोप्टेरा. थायसनोप्टेरा ऑर्डर पार्ट असेल तर तुम्हाला माहित असेल की नाही डॅमेजिंग स्टेज आहे निम्प आणि अडल्ट. काहीच पाठ करायची गरज नाही. ठीक आहे. तर आतापर्यंत आजपर्यंत झालंय ना. आतापर्यंत आपले जेवढे क्रॉस झालेत जेवढे व्हेजिटेबल्स झालेत तेवढे सगळे तुम्हाला प्रॅक्टिकलच्या एक्झामला आहेत. ओके. आणि जेवढे सगळे इम्पॉर्टंट आहेत तेवढे सगळे मला शिकवून झालेत जे की ज्याच्यावर तुम्हाला थेअरीचा क्वेश्चन असतील असे सगळं शिकवून झालेलं आहे.
ठीक आहे. तरी पण अजून एक आपल्याला कधी वेळ भेटला तर जे मायनर आहेत बघा ॲपल, फिग, थोडेसे फ्लॉवर्स आहेत, रोज जे फार मायनर आहेत ते तुम्हाला मी जर कधी वेळ भेटला तर लेक्चरला तर मी सांगून जाईल. पण ते काही एवढे म्हणजे थोडेसे मायनरच आहेत ते. ठीक आहे. पण आतापर्यंत जेवढे इम्पोर्टंट झालेत तेवढे तुम्हाला असणार आहेत प्रॅक्टिकलला. ओके. आणि प्रॅक्टिकलचा अभ्यास करा. तुम्हाला फार डिटेलमध्ये वाचायची गरज नाही. फार डिटेलमध्ये वाचायचं म्हणजे प्रत्येक क्रॉपचं जर तुम्ही पपया आणि बनाना पपया आणि बनाना राहिले ना. पपया आणि बनानावर पण प्रॅक्टिकलला क्वेश्चन तुम्हाला नसेल. मी काय म्हटलं आजपर्यंत जेवढे क्रॉप झाले जे मी शिकवलेत, आठवत असेल तर बघा मँगोपासून मँगो, सपोटा वगैरे, वगैरे, वगैरे फ्लॉवर्स, व्हेरियस व्हेजिटेबल्स. फ्लॉवर्स नाही झालं आपल्या इथं पण फ्लॉवरला फार कमी मार्क आहेत. पण प्रॅक्टिकलला कमीच घेणार आहेत ना, तर मग आत्तापर्यंत जेवढे झालेले आहेत तेवढ्यावरतीच मग प्रॅक्टिकल मी घेणार आहे किंवा तेवढेच क्वेश्चन्स असतील तुम्हाला प्रॅक्टिकलला. तर मेनली तुम्हाला काय करायचंय प्रत्येक क्रॉपचं हे सायंटिफिक नेम, फॅमिली, ऑर्डर, देन ओव्हिपोजिशन, प्युपेशन, जर पर्टिक्युलरली ऑर्डर येत असेल तर तुम्हाला ऑब्व्हियसली काय येणार आहे तुम्हाला डॅमेजिंग स्टेज येत असेल आतापर्यंत एवढं. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं की नंबर ऑफ जनरेशन कशाचं बघायचं आहे फक्त जसं जनरेशन 1 नसेल 1 असेल. फार कमी पेस्ट आहेत की ज्यांचं जनरेशन 1 आहे. त्याच्यानंतर बघा की मोनोफॅगस पेस्ट कुठले आहेत. ओके. जसं की अफीड, सीड हे सगळे काय आहेत की पॉलिफॅगस आहेत म्हणजे एकापेक्षा जास्त क्रॉपवर येतात. पण अशीच बरेच एक्झाम्पल मी जे सांगितलेत की जे काय आहेत की मोनोफॅगस पेस्ट आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मी बऱ्याच वेळा सांगितलं की जे व्हेक्टर्स आहेत, तर कुणी लिहून काढले असतील तर बघा मी तुम्हाला पाठवलं होतं ग्रुपवरती. तर बघा की त्यात जर काही राहिलं असेल तर तुम्ही ॲड करा. पण तुम्हाला व्हेक्टरवरती पण क्वेश्चन असणार आहे. जसं की चिली लीफ कर्ल ट्रान्समिटेड बाय डॅश डॅश. ओके. असे बरेच डिसीज आहेत की जे कुठल्या इन्सेक्टमुळे ट्रान्सफर होतात. ओके. पण त्यात पण परत काय असेल की फॉर एक्झाम्पल चिली थ्रिप्समुळे ट्रान्सफर होत आहे चिली लीफ कर्ल डिसीज. पण चिली थ्रिप्सचं पण तुम्हाला खाली काय असेल की खाली कॉमन नेम नसतील. तुम्हाला काय असेल की सायंटिफिक नेम असतील. तर तुम्हाला आठवायला पाहिजे थ्रिप्सचं सायंटिफिक नेम काय आहे? ठीक आहे. तर तुम्ही मीडमध्ये दिले तर तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे की तुम्हाला क्वेश्चन बऱ्याच वेळा बरेच क्वेश्चन तुम्हाला असणार आहेत की जे सायंटिफिक नेमवरून क्वेश्चन असणार आहेत. जसं एक्झाम्पल मँगो स्टेम बोरर असेल तुम्हाला, तर तुम्हाला खाली म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला मँगो स्टेम बोररचं पीक हे असेल चित्र असेल, तर तुम्हाला खाली ओळखायला असेल की आयडेंटिफाय असेल तर तुम्हाला खाली काय असेल की सगळे सायंटिफिक नेम असतील. मग तुमचं तुम्ही आठवा की त्यात बॅक्ट्रोसेरा डॉर्सॅलिस आहे. काय आहे की मँजिफेरी आहे, स्टर्नोसिटस मँजिफेरी आहे. ओके. तर काय आहे की एवढं म्हणजे स्पॉटिंग बघितल्यानंतर फक्त असं नाही की तुम्हाला त्याचं फक्त कॉमन नेम यायला पाहिजे. खाली काय असणार आहेत बरेच ऑप्शन्स असे असणार आहेत की जे हे असणार आहेत सायंटिफिक नेम असणार आहेत. जसं तुम्हाला विचारलं होतं मीडला, इंटरव्ह्यूला, क्वाड्रिलोटाटाचं प्रिपरेशन कुठं होतंय, ओव्हिपोजिशन कुठं होतंय. ओके. तर पर्टिक्युलर सगळ्या फेजची सायंटिफिक नेम पाठ करा. आजपर्यंत झालेले सगळे तुम्हाला टाईम टेबल नाही टाईम टेबल नाही अजून बघा आलं ना? तर बघा की आजपर्यंत झालेले सगळे जेवढे आहेत, मी नाही मोजले अजून, तेवढे सगळे मला लिहून पाठवायचं आहे प्रॅक्टिकल. मॅन्युअल सबमिट करायचं आहे, मॅन्युअल सबमिट करायचं आहे आणि असाइनमेंट. आणि ज्यांनी मॅन्युअल सबमिट केलं नसेल त्यांना तुमची वायवा नाही होणार. परत नका म्हणून. ज्यांनी प्रॅक्टिकलचं मॅन्युअल सबमिट नाहीत करत त्यांचं मी वायवा घेणार नाहीये. तुम्हाला स्पॉटिंग 36 मार्क्सचं असणार आहे. 36 मार्क्सचं स्पॉटिंग असणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला 4 मार्क्सची वायवा असणार आहे. त्यामुळे तुम्हाला स्पॉटिंगमध्ये जेवढे मार्क पडतील तेवढे पडतील आणि त्याच्यानंतर 4 मार्क्सची वायवा पण आपण Zoomवर ते घेणार आहेत. जर तुम्ही मॅन्युअल नसेल सबमिट केलं तर त्याची वायवा नाही होणार. ठीक आहे. तर त्याच्यामुळं कधीही सबमिट करा. म्हणजे मी एक डेट नाही सांगत. जोपर्यंत तुम्हाला कधीपर्यंत वेळ आहे माहिती आहे? जेव्हा तुमचा इंटरचा पेपर असेल ना, इंटरचं प्रॅक्टिकल, त्याच्या आदल्या दिवसापर्यंत तुम्हाला वेळ आहे की तुम्ही प्रॅक्टिकलचं मॅन्युअल सबमिट करायचंय. आणि असाइनमेंट पण सबमिट करायचंय. असाइनमेंट का सबमिट करायचंय? कारण तुम्हाला याचे सगळ्याचे जर चार्ट लिहिलं तर तुम्हाला आता किती इझिली तुम्हाला प्रॅक्टिकलचा अभ्यास करायला येतो. जसं हे वाचायला येतं तुम्हाला सगळं. जे ऑब्जेक्टिव्ह टाइपचे क्वेशन्स आहेत ते तुम्हाला वाचायला येतात. त्याच्यामुळे तुम्ही चार्ट करा. ओके. तर परत लक्षात ठेवा तुम्हाला मॅन्युअल सबमिट करायचं आहे आणि मॅन्युअल पण तुम्हाला सगळं लिहायचं नाही. जेवढे आतापर्यंत मी शिकवलेत. ओके. तेवढेच क्रॉप तुम्हाला लिहायचे आहेत. लिहून पाठवायचे आहेत. आणि
ज्यांनी मॅन्युअल सबमिट नाही करणार त्यांचं वायवा नाही होणार. ठीक आहे. अजून काही कुणाला प्रॉब्लेम? पटकन अजून कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. ठीक आहे. आत्ताचे जे PPT आहेत ते मी तुम्हाला सेंड करते. तर तुम्ही मला मॅन्युअल आणि मॅन्युअल ह्याला काय असणार आहे, की स्पॉटिंगला काय असणार आहे, 36 मार्क्सचं स्पॉटिंग आहे ना तुम्हाला. मग सगळं स्पॉटिंग असणार आहे तुम्हाला. तुम्हाला कुठलाही ते म्हणजे असं थेअरीचा क्वेश्चन नसणार आहे किंवा नेचर ऑफ डॅमेज लिहा. असं काही नसणार आहे. तुम्हाला 36 क्वेश्चन काय असणार आहेत, की स्पॉट असणार आहे 36 क्वेश्चन. मग असू शकतो मध्ये एखादा क्वेश्चन